जेव्हा आपली असली आणि त्याच उणीवावरती बोट ठेवून एक चांगलं काम करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा वरती गाळबोट घालण्याचं काम होत असतो आणि हे आरोप प्रत्यारोप जे जे करतायत आज तेच सत्तेमध्ये बसत आहेत अशातला पण देखील युक्तिवाद त्यांनी करण्याचा प्रयत्न हा केला आणि हे पुढे होऊ नये आणि ही कोणावर पण वेळ येऊ शकते. आपण बघितलं असेल की आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दादांची उणीव म्हणजे दादा नाही हे असं स्वप्नात पण कोणी विचार केला नव्हता आणि न पटण्यासारखं आहे. आणि दादा ज्यावेळी सभागृहामध्ये यायचे ते एक धाक असायची, एक भीती आणि एक आदरपोटी एक धाक असायची. मला असं वाटते शिस्त लावणारा, अर्थसंकल्पाला शिस्त लावणारा, या राज्याची घडी जी तुटली होती त्याला सरळ करून करणारा आणि अनेक आमदार आणि या लोकांना नेत्यांना घडवणारा आणि त्याहीपेक्षा एक वयाच्या प्रमाणा आणि विशेषतः त्यांचा दांडका अभ्यास आणि असल्यामुळे एक अनुभवी असलेला एक हेडमास्टर मला वाटते या राज्याने गमवलेलं असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. आणि म्हणून आज सर्वांनीच आदरांजली देण्याचं काम केलेलं आहे. ते आदरांजली देत असताना कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तरावरती पण त्यांनी काम केलेलं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये पण देखील जिकडे स्पोर्ट्स सिटी होते आणि सेंट्रल पार्कमध्ये पण स्पोर्ट्स सिटी निर्माण करण्याचा निर्धार काही लोक करत आहेत. मला असं वाटते त्यात स्वर्गीय अजितदादांचं नाव देण्यात यावं जेणेकरून ही लौकिक या मुंबई शहरातून महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये त्यांचं नाव हा अजमेर राहील. दुसरं म्हणजे ज्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की 50%पेक्षा अधिक आरक्षण मर्यादा ज्यांची ओलांडली आहे तो जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत अशा पद्धतीनं निकाल आले. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका आता पुढे ढकलल्या गेल्या आहेत. नक्कीच आहेत की या अगोदरच निवडणुका ज्या त्या कोट्यामध्ये नव्हते ते पार पाडलेले आहेत आणि ह्याच्यावरती एक संकट ऑलरेडी आहे. परंतु अर्ध्या जिल्हा परिषद झाल्या आणि अर्धा जिल्हा परिषद झालं नाही तर ही प्रशासकीय चूक आहे आणि ही शासनाची चूक आहे. मग या सर्व गोष्टी का नाही आणलेत आणि मग त्या जिल्हा परिषदामध्ये सदस्य नसताना त्या खात्यातले मंत्री किंवा त्या असलेल्या पालकमंत्री यांच्याकडे ते अधिकार ठेवून एका प्रकारे अप्रत्यक्ष सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवण्याचा हा प्रयत्न होतो आहे का असा संभ्रम पण देखील तिकडच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. म्हणून तातडीने राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाला जे चुका झालेले ते नजरेत आणून घेऊन ते दुरुस्त करून फेर प्रस्ताव सादर करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. सीबीआय चौकशी करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की इनफ नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. तर या सगळ्यामध्ये खरोखर अशा पद्धतीने इंटरनॅशनल एजन्सीजकडनं चौकशी व्हायला हवी आणि एक शिस्तबद्ध पद्धतीनं वेळेवरच हा सगळा रिपोर्ट द्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने रोहित पवारांनी जो प्रेझेंटेशन दिलेलं आहे या प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये पण संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि आपण बघता की अशा हाय प्रोफाईल असलेल्या VIP अनेक गोष्टी ही इकडच्या यंत्रणा असतील बाहेरच्या यंत्रणा असतील हे करू शकतात त्या नकारता येत नाही. आता तसं झालं आहे का हे या मताला आम्ही काय नाही आहोत. परंतु रोहित पवारांनी जे प्रदर्शन किंवा सादरीकरण केलेलं आहे त्यामध्ये जे प्रश्न निर्माण केलेले आहेत त्या प्रश्नाच्या तुलनेतून निवड फक्त CID आता नाही तर आता CBIची चौकशी करतायत. ते फक्त CBI पुरता मर्यादित राहील का? कारण असे अनेक यंत्रणा आहेत किंवा जसा ब्लॅक बॉक्स अजून मिळालं नाही त्याला डिट्रीव्ह करायचं असेल तर परदेशातली मदत घ्यावी लागेल. तर या सर्व गोष्टीच्या बाबतीतला पण देखील परदेशाची मदत घ्यावी लागली तरी मला असं वाटते ते घ्यायला काय मला वाटते चुकीचं नाही. तपासाला एवढा उशीर का लागतोय? एका मोठ्या नेत्याचं मरण झालंय. आता 28 तारीख दिलेली आहे DGCIनी. पण या सर्व गोष्टी तुम्ही बघता की मागणी झाल्यानंतर CBIचं पत्र द्यावं लागला. CBIकडे राज्य सरकारने केलं. मला असं वाटतं की हे तातडीने हे जर त्यांनी केलं असतं तर हा संभ्रम सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला नसता. विरोधकांची एकी पाहायला मिळत नाही अगदी म्हणजे कालपासूनच जर आपण पाहिलं तर कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी नाही असं नाही आहे. विधान परिषद आणि राज्यसभेवर नाही असं नाही आहे. नाही असं नाही आहे. उद्या विधान परिषदमध्ये आम्ही तिन्ही सर्वजण एकत्रित आहोत. विधानसभेमध्ये पण तुम्हाला आज जसं चित्र दिसलं की शोकसभेमध्ये हा जरी दिवस असला तरी देखील उद्यापासून तुम्हाला सर्वजण पायरीवरती असेल किंवा सभागृहामध्ये असेल एक वाक्याने बोलताना दिसेल. काल काही टेक्निकल किंवा एकमेकांना निरोप गेले नाही परंतु त्याही बाबतीतला जे माजी आमदार एक वाक्यता पाहायला मिळत नाहीये आणि त्याचा परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मला नाही वाटत असं काय असण्याची शक्यता आहे. कारण या सर्व बाबतीत महाविकास आघाडी म्हणून कुठचीच बैठक झाली नाही. अर्थात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपापला अधिकार किंवा आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे.
त्या हिशोबाने आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केले. परंतु सर्वस्वी निर्णय हे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांबरोबर चर्चा करूनच होणार आहे. कारण उद्या समजा आम्हाला उमेदवारी मिळाली तरी देखील आम्हाला राष्ट्रवादीची गरज लागणारच आहे, काँग्रेसची गरज लागणारच आहे. उद्या समजा काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला द्यावी लागली तरी त्यांना देखील आमची गरज लागणार आहे. तर मला असं वाटतं हा महाविकास आघाडीच्या सर्व घटकांबरोबर बसून चर्चा करून मगच याच्याबद्दलचा अधिकृत निर्णय जाहीर होईल. जर विरोधी पक्ष नेत्यांची निवड करत नाही गेली 2-3 दुर्दैवी आहे की गेल्या 1.5 वर्षापासून विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते नाही, विधान परिषदमध्ये कुठची अडचण नसताना पण हा दुसरा अधिवेशन आहे. का घाबरतोय सरकार? तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे जिल्हा परिषद आहे, तुमच्याकडे नगराध्यक्षांची ताकद आता वाढलेली आहे, महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहेत. मग विरोधी पक्ष नेतेपद द्यायला का अडचण आहे? हे विरोधी पक्षाचा आवाज आणि विशेषतः सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न जे आम्ही ऐरणीवर आणण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याला रोखण्यासाठीच हे विरोधी पक्षपद न देण्याची एक स्ट्रॅटेजी या निमित्ताने हे वापरली जाते, जेणेकरून आम्ही संघटित राहू नये, जेणेकरून त्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्हाला जाता येणार नाही, त्याचे दौरे कुठे करता येणार नाही. या सर्व गोष्टीच्या बाबतीत फार पूर्वनियोजित रीतीने महायुतीतले नेते हे जाणून बुजून विरोधी पक्ष नेत्यांना नेतेपद डावलण्याचं काम करतात. नाही, या अगोदरच बोललो मी त्या बाबतीतलं. आणि हे दुर्दैव आहे की अशा प्रकारे आरोप होऊन मग तुम्हाला त्यावी करा म्हणून एका व्यक्तीच्या कुठच्या तरी एका छोट्याशा उणीवा जे नाही आहेत ते असं मोठं दाखवून त्याला बदनाम करायचं आणि त्याचं नेतृत्व अजून कमी करायचं, हे पुढच्या काळामध्ये तरी होऊ नये असं सूतक मला वाटते सूतकवाचक उपदेश किंबहुना सूचना आदरणीय उद्धवजींनी करण्याचं काम केलं. धन्यवाद. थँक्यू.